नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया आलूचे वडे. हे 5 मी आलू घेतले आहे. तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता. आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया. टोप घेऊया, त्यात टाकूया, पाणी टाकूया. पाणी टाकून 2 वेळेस धुवून घेतले. कुकर मध्ये टाकूया. त्याच्यात पाणी टाकूया. हे आलू बुडेपर्यंत आपण पाणी टाकूया. बटाटे कुकर मध्ये शिजून घेऊया. आपण कुकरला झाकण लावूया. गॅस पेटवूया. गॅसवर कुकर ठेवूया. 7 शिट्ट्या होईपर्यंत आपण ठेवूया कुकर गॅसवर. आलूचे वडे बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागते आपण बघूया. हे गड्डा मी लसणाचं सोलून घेतले. थोडंसं कोथिंबीर घेतले. एवढे मिरच्या घेतले. मीठ चवीपुरतं घेऊया. त्याला मिरच्याला धुवून घेऊया. धुवून झाले मिरच्या. कोथिंबीरला धुवून घेऊया. झालं कोथिंबीर धुवून. 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आपण वडे बनवायसाठी. आपण थोडीशी हिरवी चटणी बनवूया. हे 5 मिरच्या घेतले. त्याला बारीक करून घेऊया असं एकातून 2. एवढं लसूण टाकून घेऊया. 5-6 पाकळ्या. अर्धा चमच मीठ टाकूया. कोथिंबीर थोडंसं टाकूया. त्या मोठ्या चमचानं 1 चमच जिरा टाकूया आणि थोडंसं पाणी टाकूया. त्याला मिक्सरला वाटून घेऊया. हिरवी चटणी वाटून झालं आहे. मिरची, लसूण, जिरे, मीठ टाकून आपण हिरवी चटणी बनवून घेतलं आहे. कोथिंबीर टाकून त्या वाटीमध्ये काढून घेऊया. 9 मिरच्या घेतल्या आहे हिरवे. आलूच्या भाजीला टाकायसाठी वाटून घेऊया. त्याला एकातून 2 करूया. लसणाचे पाकळ्या 10-12 आपण टाकून घेऊया. अर्धा चमच मीठ टाकूया. त्याला मिक्सरला वाटून घेऊया. हिरवं मिरची वाटून झालं आहे. 1 वाटी पीठ आपण चण्याचं घेतलो. त्याला पाणी टाकून थोडं हाताने चांगलं मिक्स करूया आपण. पाव चमच मीठ टाकूया. खायचा सोडा पाव चमच टाकूया. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. 7 शिट्ट्या झाल्या. आपण गॅस बंद करूया. कुकरची हवा जाईपर्यंत वेट करूया. कुकरची हवा गेली का आपण बघूया. हा, गेली आहे. शिजले आहेत बघा किती छान आलू. आपण एक एक करून बाउलमध्ये काढूया. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया म्हणजे हाताला चटका बसणार नाही सोलते वेळेस. सर्व आलू सोलून झाले आपले. ह्याला व्यवस्थित बारीक करून घेऊया. झालं व्यवस्थित बारीक करून आपले आलू. गॅस पेटवूया. कढई ठेवूया गॅसवर. कढई गरम होऊ देऊया. कोणचं पण कढई चालते. कोथिंबीर कट करून घेऊया. झालं आहे कोथिंबीर कट करून. कढई गरम झाला आहे आपली. तेल टाकूया. 1.5 चमच तेल टाकलं आहे. तेल गरम झालं आहे. आपण राई टाकूया. छोट्या चमचने 1 चमच. छोट्या चमचने 1 चमच जिरा टाकूया. व्यवस्थित परतून घेऊया. जिरा राई कढला आहे. आपण हे लसूण, मीठ आणि मिरच्या वाटून घेतलेलं टाकून घेऊया. त्याला परतून घेऊया. मिरच्याला छोट्या चमचने 1 चमच हळदी पावडर टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. मिरच्यामध्ये आपण मीठ टाकलं आहोत अर्धा चमच. आता पाव चमच टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. आलू उकडलेले बारीक करून घेतलेले आपण टाकून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी. त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया. त्याला पाणी टाकायचं नसते. 1 मिनिट वाफेवर झाकून ठेवूया. 1 मिनिट झालं आहे. आपण बघूया आपले आलू शिजले आहेत का. वा वा, किती छान छान येत आहे. आपली भाजी बनवून तयार झाली. आपण गॅस बंद करूया. त्याला छोटे छोटे गोल करून घेऊया आपण. आपल्याला जेवढे वडे बनवायचे आहे तेवढे. तुम्ही मोठे पण बनवू शकता, छोटे पण बनवू शकता. मी या साईजचे बनवत आहे. असे सर्व गोल करून घेऊया आपण. पीठ पण आपलं तयार आहे. मीठ, सोडा, पीठ सर्व टाकून आपण चांगलं मिश्रण करून घेतलं आहे. कढई ठेवूया गॅसवर. असे खोलच पाहिजे कढई तळवायसाठी. आणि कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झालं. आपण तेल टाकून घेऊया. पाव किलो मी तेल टाकलं आहे. तेल गरम होऊ देऊया. आपण एक एक करून असं करून टाकूया. पलटी करून घेऊया. किती छान तळले आहेत आपले आलूचे वडे. प्लेट मध्ये काढूया.
आता पलटी करून घेऊया. सर्व असेच आपण बनवून घेऊया. गॅस बंद करूया. ब्रेड बरोबर पण खाऊ शकता, पाव बरोबर खाऊ शकता. मी ब्रेड बरोबर खात आहे. ही मिरच्या, जिरे, मीठ टाकून आपण कोथिंबीर टाकून चटणी बनवला आहो, हिरवी चटणी. त्याला लावून घेऊया. त्याच्यामध्ये टाकून असे खाऊया. तुम्ही पण ह्या पद्धतीनं बनवून पहा, बनवून खा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.